ट्रेडर्स वेलकम टू अवर चॅनल। आज आपण ज्या स्टॉकबद्दल बोलणार आहोत तो स्टॉक खूप जुना आहे आणि आता सध्या आपल्याला इथून एक ब्रेकआउट मिळलेला आहे प्राइस वाढण्याचं। तर आता स्टॉकचं ॲनालिसिस कसं करायचं आणि या स्टॉकमध्ये इन्वेस्ट केल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट होण्याची शक्यता किती आहे ते आपण पाहूया। तर या स्टॉकचं नाव आहे येस बँक लिमिटेड। सध्या या स्टॉकची किंमत 21 रुपये 95 पैसे आहे आणि इथून या स्टॉकची किंमत आपल्याला वाढत असताना दिसणार आहे। तर आता आपण चार्टमध्ये ॲनालिसिस करूया। तर 2006 मध्ये या स्टॉकची प्राइस 10 रुपयापासून 50 रुपयापर्यंत आणि त्यानंतर 110, 180 आणि 400 रुपयापर्यंत हायेस्ट प्राइस होती। 2018 नंतर या स्टॉकची किंमत अशा प्रकारे आपल्याला इथे कमी होत असताना दिसलेली आहे, म्हणजे 2020 पासून ते सध्या 2023 पर्यंत। पण आपण इथे बघूया 2022 मध्ये 13 रुपयापासून 25 रुपयापर्यंत स्टॉकची किंमत पोहोचली होती आणि त्यानंतर परत एकदा स्टॉकची किंमत 15 रुपयापर्यंत जाऊन आता सध्या 21 रुपयापर्यंत आहे। तर हे आहे आपलं रेजिस्टन्स लेवल। तर 21 रुपयापासून आपल्याला रेजिस्टन्स लेवल ब्रेक करत असताना दिसत आहे आणि इथून या स्टॉकची किंमत 26 रुपयापर्यंत तरी जात असताना नक्कीच दिसणार आहेत। आणि आता आपण फंडामेंटलमध्ये सुद्धा बघूयात। हे बघा 1 इयर रिटर्नमध्ये आपल्याला मायनसमध्ये माहिती आहे, पण सेक्टर रिटर्न आणि मार्केट रिटर्न आपल्याला इथे प्लसमध्ये दिसत आहे आणि फंडामेंटलमध्ये रेशोज आपल्याला मायनसमध्ये दिसत नाही आहेत, म्हणजेच स्टॉकची किंमत आपल्याला वाढत असताना नक्कीच दिसू शकते। तर इथे अशा प्रकारे स्टॉकची सगळी माहिती दिलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ही प्लस माहिती मिळते। याच्यामध्ये सेक्टर्स, त्यांचं प्रॉफिट इत्यादी प्रकारची माहिती मिळते, तर ही सुद्धा बघणं गरजेचं आहे। तर सध्या आपल्याला इथे 3 सेक्टरमध्ये फायदा होत असताना दिसत आहे आणि बाकीचे जे 7 आहेत त्यामध्ये आपल्याला लॉस होत असताना दिसत आहे। पण तरी देखील इथे आपल्याला फंडामेंटल्समध्ये मायनसमध्ये माहिती दिसत आहे का? नाही, म्हणजेच या स्टॉकची किंमत आपल्याला इथून वाढत असताना दिसणार आहे। कंपनीचा जो स्ट्रगल पिरियड होता 2021 ते 23 पर्यंत आपल्याला इथे या स्टॉकची किंमत 21 रुपयाच्या वरती जात असताना दिसलेली नाही आहे, पण इथून जी कॅन्डल आपल्याला 24 रुपयापर्यंत जात असताना दिसलेली आहे। तर रेजिस्टन्स लेवल ब्रेक करून आता सध्या स्टॉकची किंमत आपल्याला वाढत असताना दिसणार आहे, कारण आपल्याला मायनसमध्ये माहिती नाही आहे आणि आतापर्यंत ज्या स्टॉकबद्दल मी माहिती दिलेली आहे तिथून त्या स्टॉकची किंमत वाढत असताना दिसलेली आहे। तर हा एक स्टॉक आहे आणि आता पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेकंड स्टॉकबद्दल माहिती सांगणार आहे आणि तो पेनी स्टॉक आहे, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा। आणखी काही माहिती हवी असेल स्टॉक मार्केटबद्दल तर नक्कीच विचारा। थँक्यू, हॅव अ प्रॉफिटेबल डे।